आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, ज्यांना आता तुम्ही विकास पुरुष म्हणलं, त्यांना ज्या पद्धतीचा माज या 10 वर्षात आला आपण बघितलं असेल की या 10 वर्षाच्या कार्यकालात पालकमंत्री म्हणून, वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, पण काम करताना अर्धा माज त्यांचा लोकसभेत उतरवला आणि आता राहिलेला माज हा विधानसभेत आपल्याला उतरवायचा आहे। एवढा माज उतरवणे आपण बघितलं असेल की त्यांची सत्तेची उर्मी अजूनही उतरली नाही, अजूनही सत्तेचा नशा त्यांच्या डोक्यात आहे। पण आपल्या हातात आहे, आपल्याला माहित आहे की काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार 100% या राज्यात येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर नक्की या कंत्राटी कामगारांचा विषय, काल नानाभाऊनं देखील आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं, आमचं सरकार आलं तर नक्की हे कंत्राटी कामगार आम्ही सरळ सेवेत सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीची हुकुमशाही या भाजपच्या लोकांची सगळ्या राज्यात आणि देशात चालू आहे, कुठेतरी ही हाणून पाडली पाहिजे। आणि पालकमंत्र्यांच्या बाबतीत आदरणीय जोसेफजी या ठिकाणी जे उपोषणाला बसले त्यांनी सांगितलं की भेटत असताना जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे जबाबदार अधिकारी जातात तेव्हा ते 4-4, 5-5 तास भेटत नाही, आपल्यासारख्या चिल्लर माणसाची तिथं अजिबात किंमत नाही। त्यांनी सांगितलं रात्री 12 वाजता दिवसभर वाट पाहिल्यानंतर ते आम्हाला भेटले। ही परंपरा आहे, कधी दिलेल्या वेळेवर तो माणूस कधी कोणत्या कार्यक्रमाला गेला नाही, तो सर्वसाधारण माणसाला भेटत नाही। म्हणून त्यांना जी गुर्मी आली आहे ते उतरवायची असेल तर समोर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि तुमच्या हातात आहे त्यांचा जो शिल्लक राहिलेला 50% माज आहे तो कसा उतरवायचा। त्याच्यासाठी माझी सगळ्या कंत्राटी कामगारांना विनंती आहे, आज आपलं जे आंदोलन चालू आहे, उपोषणाला इथं बसले, मी खरं तर त्या जोसेफजीचं मनापासून अभिनंदन करेन की स्वतःच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून आपल्या सगळ्यांसाठी तो माणूस या ठिकाणी उपोषणाला बसला। स्वतःच्या जीवाची काळजी न करता, स्वतःच्या प्राणाची काळजी न करता जो माणूस आपल्यासाठी बसलाय, आपण त्याच्या पाठीमागं, त्याच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे त्याच ताकदीने आपण देखील त्याच्या सोबत राहिलं पाहिजे। पण माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण एखादं आंदोलन असेल, एखादा मोर्चा असेल, सुरुवात करतो आपण 10 दिवस, मी मान्य करतो 10 दिवसापासून आपण सतत त्यांच्या सोबत आहे, पण जोपर्यंत आपल्या मागण्या या पूर्ण होणार नाही, कारण आता कोणतरी एखादं शिष्टमंडळ येईल, परत तुमचं उपोषण उठवाल की आम्ही 8 दिवसात अमकं करतो, 8 दिवसात ढमकं करतो, याचे नेहमीचे आश्वासन ऐकू सगळे लोक थकले। पण आता कायमस्वरूपी ठोस उत्तर जोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही हे आंदोलन मागे घेऊ नये। फक्त माझी विनंती एवढी आहे की जान है तो जहान है, जीव राहिला तर सगळं करू शकतो, म्हणून स्वतःचा जीव जोखीम मध्ये न टाकता किमान सलाईन तरी आदरणीय जोसेफजीनं, काही खाप्याचं नसेल तर न खापो, पण किमान सलाईन तरी लावून देण्याची एक लहान बहीण म्हणून मी त्यांना विनंती करते। कारण उपाशी राहून किंवा स्वतःच्या जीवाला त्रास देऊन लढा लढला जात नाही, लढा लढासाठी आपल्याला तेवढं खंबीर आणि ताकदीनं उभं राहावं लागते आणि त्याच्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे। मी विनंती करतो त्यांना की तुम्ही किमान सलाईन तरी या ठिकाणी लावून घ्या आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे, उद्या मी स्वतः CMD असतील, आदरणीय सावडकर साहेब असतील, त्यांच्याशी स्वतः बोलतो की अशी परिस्थिती आमची चालू आहे, कारण काल जे उत्तर आलं ते उत्तर समाधानकारक उत्तर नव्हतं, त्याच्यामुळे त्यात काही तोडगा निघेल असं मला अजिबात वाटत नाही। आणि उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।